शेखर शेखर ती मुलगी बघ ना आपल्याकडे कशी बघते. थांब मी आलोच. काय ग काय बघत होतीस? मग आम्हाला बघून कशाला इशारा करत होतीस? तुम्ही दोघी खूप छान दिसता ना म्हणून. तुम्ही दररोज होता ना फिरायला? हो, पण तुला कसं माहिती? मी तुम्हाला बघते ना रोज. बाळा तू राहिला कुठे? समोरच्या गल्लीतल्या पाठीमागच्या गल्लीत. हुशार आहेस ग. चॉकलेट खाणारस का? हो. थांब. ए प्रीती, अगं चॉकलेट दे ग. थँक्यू म्हणणार ना? थँक्यू काका. थँक्यू. उद्या भेटणार का आम्हाला? मग पुन्हा चॉकलेट देऊ आम्ही तुला. हो. किती गोड दिसते ना ती मुलगी. किती छान मुलगी आहे ना ती. हो ना, आपली मुलगी राहिली असती तर अशीच गोंडस राहिली असती. प्रीती, मी जो विचार करतोय तोच विचार तू करतोय का? काय तू पण तोच विचार करत होतास? नको, मला खूप भीती वाटते. भीती? त्यात कसली भीती का? हे बघ प्रीती, आपल्याला एक तर दत्तक मूल घ्यायला आपल्याकडे पैसा आहे का? आपल्याकडे प्रॉपर्टी आहे का? मग आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय सांग मला. आहे का पर्याय आपल्याकडे? अरे आपल्या एरियात आपल्याला सगळे लोक ओळखतात. ते विचारतील ना आपल्याला अचानक ही मुलगी कस काय आली. तू त्याची काळजी करू नकोस. आपण त्या मुलीला पळवायचं आणि इथून खूप दूर निघून जायचं, जिथे आपल्याला कोणीच ओळखणार नाही. लक्षात घे, मी सांगेन त्या पद्धतीने आपण व्यवस्थित करू. ठीक आहे? अहो तुम्ही अशीच घरात एक झाडे मारत राहणार का? शोधाना आपल्या पोरीला. कुठं गेले असेल? शाळेत गेल्यापासून मणी आलीच नाही. अगर रात्रीच पोलिसांत कंप्लेंट नोंदून आले तर त्यांनी सांगितलं आम्ही तपास करतोय म्हणून. शिवाय वो पुलिस स्टेशन से फोन आया था. वो बोल रहे थे आपको बुलाया है. वो बोले कि मतलब कैसे बताओ भाभी, आपको चलना पड़ेगा. चलो ना शिवा भाई. कुठे? पोलीस स्टेशनला? माझी ज्योती सापडली का? बोला ना सय्यद भाऊ. बोला ना सय्यद भाऊ, माझी ज्योती सापडली का? नहीं, मेरे कहने का मतलब है कि पुलिस वालों का फोन आया था और वो कह रहे थे कि अपने पास वाले पहाड़ी के पीछे जो जंगल है ना, वहां पे एक छोटी बच्ची की लाश मिली है. तुम्हाला काय म्हणायचंय? आमची ज्योती, आमच्या ज्योतीला काहीच होणार नाही. अहो तुम्ही गप्प का बसते? बोला ना, सांगा ना सय्यद भाऊला, आपल्या ज्योतीला काहीच होणार नाही. नाही, मी नाही येणार तुमच्या सोबत.
तुम्ही माझ्या ज्योतीला त्या मेलेल्या मुलीशी नाही, मी नाही येणार. आमच्या ज्योतीला काहीच होणार नाही. खरं आहे शिवाभाऊ, आमच्या मुलीची गिनती मेल्यामध्ये करू नका. मगर पुलिस वालों का फोन आया था और उन्होंने जो छानबीन की है उसे एक बार तो देखना पड़ेगा ना भाभी. भाभी आप बिल्कुल काळजी करू नका. अपनी जो ज्योति है ना वो ठीकच होगी. मगर पुलिस वालों का कहना है कि एक बार देख तो लो. ठीक आहे सैयद भाऊ, सांग त्यांना आम्ही येतो म्हणून. का? तुम्ही आपल्या ज्योतीला त्या मुर्द्या घरात शोधणार? तुमच्या जीबीला काही हाड आहे का? माझी ज्योती, तुम्हाला माहिती आहे ना किती नवसाने आपल्याला ज्योती मिळाली आहे. आणि तो देव आपल्याकडून सहजासहजी अशी कशी हिरावून घेईल आपल्या ज्योतीला? हे बघ मीरा, सगळं ठीक होईल, काळजी करू नको. भाभी अल्लाह पर भरोसा रखो. भगवान इतना कठोर नहीं है. भगवान पर भरोसा रखो, सब ठीक होगा. काय रे शेखर, याशीच रडत राहिली तर आपल्या आई बाबा कधी बनेल? ती तुला आई म्हणेल आणि मला बाबा म्हणेल. हे बघ ही तुझी आई आहे आजपासून ना. हिच्याकडे लक्ष दे. तिला आई म्हणायचं. काय म्हणायचं? आई म्हणायचं. नाही तर तुला त्या नदीत फेकून देईल मी. हा, समजलं ना? तुला तर नदीत फेकाल. म्हण तिला आई म्हण. आई म्हण तिला. म्हणजे असं किती दिवस असू घरात बसणार आहेस? तर बराच वेळ झाला, जेवण करून घे. कुणास ठाऊक माझ्या ज्योतीने काही खाल्लं असेल की नाही. कशी असेल माझी चिमुरडी आणि कुठं भटकत असेल. हे बघ मीरा, पोलिसांना पण अजूनपर्यंत आपली ज्योती सापडली नाही. आज बरेच दिवस उलटून गेले. आपली ज्योती कदाचित नाही म्हणजे खूप दूर निघून गेली असेल ग. तुला आता हे विसरायलाच हवं. अरे त्यामुळे तुलाच त्रास होतो. काय मी विसरू? आणि कोणाला? माझ्या ज्योतीला, ज्या मुलीला मी 9 महिने पोटात वाढवलंय. माझ्या रक्तामासाच्या पोटच्या गोळ्याला विसरू म्हणतात तुम्ही? अहो मी जन्म दिलाय तिला, मी नाही विसरू शकत. ज्योतीचा चेहरा सारखा डोळ्यासमोर पुढे फिरतो. कसं विसरणार मी तिला? मी काय करू? अगदी ती तुझीच नाही ती माझी पण मुलगी होती मीरा. आता तिच्या आठवणीतच आपल्याला जीवन जगावं लागेल. असा प्रयत्न सुरूच आहे ग. आपली ज्योती एक ना एक दिवस नक्की पळते. मी देवाशी भांडेल, मी मृत्यूशी लढेल, पण आपल्या ज्योतीला परत घेऊन ये. तू काळजी कर. चल 2 घास खाऊन घे. काय गं, इकडे काय करतीस? चल जा तिकडे. मम्मी मला लय भूक लागली. थोडस तरी दे ना ग खायला. मला रात्री तू दिलेलं जेवण ते खराब झालं होतं. मम्मी जेवढीच नाही ग. घरातली सगळे कामं आवर अगोदर. चल निघ तिकडं. रात्रीचा प्रसाद कमी झालाय का तुला? कळत नाही का माझ्या बाळाला भूक लागली आहे? अगोदर मी त्याला खाऊ घाली. चल निघ.
शेखर शेखर त्या कार्टीचं काय ठरवलंयस तू? एक तर तिचं वय कुठं कामावर पाठवायचं नाहीये, शेजारी पाजारी लोकांना संशय आला तर काय करायचं? ती घरकाम करते ना, नाही तर दे कुठेतरी हकलून. हे बघ, आत्ता जे चालू आहे ते चालू दे. कोणी विचारलंच तर सांगायचं दूरच्या बहिणीकडे जाते कधी कधी, इथे बाळाच्या देखरेखीसाठी आली होती. पुढे बघू. तशी दिसायला काही वाईट नाहीये, वयात आली की मग. वयात आली तर मग? ए, तुझ्या डोक्यात काय चालू आहे रे? लहान मुलगी आहे ती, काही पण विचार करू नकोस. ए बावळट, नॉनसेन्स. काय समजली का तू? मी काय सांगतो ना ते समजून घे. एकदा का ती वयात आली की तिला चांगल्या किमतीत विकून टाकायची, भरपूर पैसा मिळेल आपल्याला. कळलं का? हा, हे तर मला सुचलंच नाही. तुला बरं सुचत रे अशा आयडिया. कुठून येतात रे तुला अशा झकास आयडिया? तुला विकायचं का? तू पण दिसतेस की छान, एकदम कडक माल. शटा. मग निमूटपणे गप्प राहायचं. कळलं ना? हा. काय गं हे काळे, तुला केव्हाचा चहा आणायला सांगितलंय ना, आण ना लवकर. काय काय काढते? माझा ड्रेस पण खराब केला, माझा बाळाला पण भाजलं. थांब गं, पाहतेस तुझ्याकडे. काय करतेस किती तू? अगं काय लावलंस? अगं कंट्रोल कर, स्वतःवर कंट्रोल कर. किती मारतेस? अगं मरेल ती. हो मरू दे, काळ तोंडी मेली. कुठून माझ्या नशिबात आली कोणाच ठाऊक. अगं आपणच आणले तिला, सोसाव तर लागलच ना. हे बघ, ही अवदसा मला माझ्या डोळ्यासमोर नकोय. आजच्या आज हिला हकल इकडून कुठेतरी. अगं ए, वेडे. अगं हिला हाकलून दिलं तर शेजारी पाजाऱ्यांना काय उत्तर द्यायचं? अचानक गायब झाली तर त्यांना संशय येण्याचं कारण होऊन जाईल. एक काम करतो, पेपर मध्ये ऍड आली होती, जातो तिला तिकडे घेऊन. त्यांना कामवाली हवी, आपल्याला पैसेही मिळतील आणि ही कटकट पण आपल्याला दिवसभर राहणार नाही. हे बरं होईल, दिवसा तिकडे रात्री आपल्याकडे काम कर. ठीक आहे, जा घेऊन. ए, कोणाला काही सांगितलं ना तू धोडक्यासारखी सोलून काढीन. काय ग, झालेत का भांडे घासून? बाय साहेब, थोडेच राहिले. ज्योती, हे बघ. ज्योती, खरं सांगू तुला, मला मोठी कामवाली पाहिजे होती ग. का कोणाच ठाऊक, तुला बघितलं ना, मी नाहीच म्हणू शकले नाही तुला. बाय साहेब, तुम्ही मला कामावर तर नाही करणार ना? बाय साहेब, मी सगळं काम करेल, नाही तर माझे मम्मी पप्पा मला खूप मारतील. तुला कसं कामावरून काढणार? तू दररोज अगदी लवकर वेळेवर यायचं. चल तू आता हे बाजूला ठेव, तू सकाळीचं काही खाल्लेलं नाहीये, थोडं काहीतरी खाऊन घेतो. सपू, हे सपू. सपू, आता हे सगळं काम आवरून घे बरं तू पटकन. हे काय बाय साहेब, तुम्ही तर म्हटले
तुम्ही मला कामावरून नाही काढणार. मग या मावशी कोण आहे? याचा अर्थ तुम्ही मला कामावरून नक्की काढणार. ग तुला कामावर रोजच यायचं आहे आणि तुला पगार पण भेटेल. एक लक्षात ठेव, हे सगळी कामं सकू करणार आहे. वय बाईसाहेब, एवढ्याशा जीवाला कोणी काम सांगतंय काय? इथे घरचे लोक माणसं नाही, राक्षस आहे राक्षस. अहो सख्या पोरीला कोणी या वयात काम करायला सांगतं काय? ती माझी सख्खे आई बाप नाहीये. काय ते सख्खे आई बाप नाही? बाईसाहेब, हे वेगळंच गौर बंगाल दिसतंय. हे बघ बाळा, घाबरू नकोस. मला सुरुवातीपासून काय काय घडलं ते सगळं सांग. बापरे, हे तर डेंजरस आहे बाईसाहेब. बाईसाहेब, माझ्या आई बाबांची मला खूप आठवण येते हो. कुठे असतील होते? मला ते आठवण सुद्धा नाही हो. मला नक्की भेटतील ना ते? का नाही भेटणार? आपण त्यांना शोधून काढू, नक्की भेटतील. तुझ्याकडे तुझा फोटो आहे का ग? नाही, नवीन मम्मी पप्पांनी माझा कधी फोटोच नाही काढला. तुझे आई बाबा ओळखणार कसे ग तुला? त्यांची काही आठवण वस्तू काही आहे की नाही? बाईसाहेब, तेव्हा मला त्यांनी पळवलं ना, तेव्हा माझ्या गळ्यात ना एक शाळेचं आय कार्ड होतं. पण ते कुठे ठेवलं मला माहितीच नाही. आता खूप शोधावं लागेल बाईसाहेब. असेल कुठेतरी घरात. बाई, ते कार्ड जर मिळालं ना, हिच्या गावचा पत्ता शोधू शकतो आपण. ज्योती, ए ज्योती, ज्योती, ए ज्योती, ज्योती, कान फुटलेस का तुझे? हा, आले मम्मी. काय ग मम्मी? काय काय भवाने, काय करत होतीस ग? काय नाही. हे तोंडाला काय लागलंय तुझ्या? चोरून घरातलं खातेस? आत्ताच्या आत्ता हे घर पुसून घे, झाडून घे, कळलं? ए काटे, काय की लवकर झाडू. हो की नाही रे, लावली की नाही कामाला? शोधतेस का? तू आहे ना, तू अशी कबूल करणार होते. थांब, तर तुला दाखवतोच मी आता. हा, सांग 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 सांग.
माझी ज्योती संकटात आहे का? अहो ती मला बोलवते का? ती मला बोलवते. तुला तुला आवाज येतोय? बघ आता तिने मला पुन्हा हाक मारली. मिरे मिरे मला पूर्ण हाक मारले. मी माझ्या कानाने ऐकलंय. बघ बघ मला हाक येते. खरंच ना मिरे. अहो मानावर या हो, मला स्वप्न पडलं असेल हो. देवाने काय लिहिलंय कोणाच ठाऊक. आपलं नशीबच खोटं असेल, त्याला काय करणार. आपली मुलगी कुठे असेल देवच जाणे. शिवाबाई ये देखो कोण आहे. कोण कोण ही मुलगी? बाबा बाबा मी तुमची ज्योती. बाबा माझी ज्योती. मी तुमची छोटीशी ज्योती. कुठे आहेस का बाळा तू? मी लहान असताना मी हरवले. ऐकतेस का? आपली ज्योती. हे बघा दादा, तुमची ज्योती एकदम सुखरूप आहे. आम्ही तिला तुमच्याकडे लवकरच घेऊन येतोय. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुमची लेक म्हणजे माझी लेकच आहे. तुम्ही नका काळजी करू. बाबा मी येते. बाबा लवकर ये बेटा, लवकर ये. देवा पांडुरंगा, ऐकलंस रे बाबा घरन आमचं. हे खुदा, हे मेरे मौला, तेरा लाख लाख शुक्र, तूने हमारी बच्ची मिलवा दी. हे परवरदिगार, तेरा लाख लाख शुक्र. मला तेव्हाच संशय आला होता त्या भामट्यांवर का एवढीशी मुलगी माझ्याकडे कामाला सोडून गेली. बाई साहेब, आज बार कामगार कामावर ठेवणं आज गुन्हा आहे. तेच तर मी सांगणार होते त्यांना. मला त्यांच्याविषयी संशय आला होता. मी शेवटी तिला कामावर ठेवून घेतलं. तिच्याकडून जी माहिती मला मिळाली, त्या भामट्यांना कायदा काय असतो मी तो शिकवलाच. आता त्यांना चांगलाच कळेल पोलिसांचा दणका काय असतो तो. त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल त्यांचा पाठपुरावा मी करून आले. सही कहा मुसी. देवासारख्या धावून आल्या तुम्ही आणि आमच्या ज्योतीला वाचवलं. सच में आंखों का तारा है हमारी ज्योति. सचमुच सबके आंखों की ज्योति है हमारी ज्योति. ज्योती, तू खऱ्या आई वडिलांना भेटलीस याचाच आम्हाला खूप आनंद वाटतोय. या गरीब सखू मावशीला कधी विसरू नको. नाही सखू मावशी, मी कोणालाच विसरणार नाही. मला भेटायला नक्की ये. हो ना बाबा? हो, जाऊ आपण नक्की. तुमचे उपकार आम्ही कधीच नाही मिळू शकणार निशाताई. सकुताई, आज तुम्ही नसाल तर आमची ज्योती कधीच मिळाली नसती हो आम्हाला. खरंच आम्ही तुम्हाला कधीच विसरू नाही शकत.